नेक्स्ट टॉपिक की कोचिंगच्या बाबतीत. आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा कोचिंग कधी. वेलकम बॅक गाईज, न्यू व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज व्लॉगची सुरुवात घराच्या बाहेरून होते कारण का सकाळचे 5:30 वाजले. तुम्ही बघू शकता, थांबा तुम्हाला टाईम दाखवतो. हे दिसतंय काय, सकाळचे 5:30 वाजलेत आणि मम्मी घरात झोपली आहे. सो घरात व्हिडिओ नाही काढता येते, तिची झोप मोडणार म्हणून. सो आजचा वर्कआउट प्लॅन आहे ते. मी म्हणजे खूप दिवसापासून एक गोष्टीची वाट बघत होतो, ही किट बॅगची फक्त एक वाट बघत होतो. ते सगळे वर्कआउटचे ड्रिल्स वगैरे सामान आहे. सो आज तुम्हाला दाखवतो माझी म्हणजे इंजुरी व्हायच्या आधीची लाईफ कशी होती ती. सो वॉच टिल एंड गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज दिवसाची सुरुवात होते जिमपासून. आधी म्हणजे कधी 2022 साली आम्ही जिमला वगैरे म्हणजे तेव्हा जायचो ना जास्त. तेव्हा आमचा मॉर्निंगचा ग्राउंड असायचा फर्स्ट ऑफ ऑल, आणि नंतर कॉलेज वगैरे असायचं. ते आता झालं, पण आता इंजुरी नंतर 2024 नंतर 24 नंतर जरा इंजुरी झाली 24मध्ये. त्यानंतर जरा बेड रेस्ट वगैरे रिकव्हरी त्यात गेला. मग आता रिकव्हरी म्हणजे तेवढी झाली आहे मसल्सची, म्हणून सो जिम लावलं आहे. आता जिम लावल्यावरती जवळजवळ म्हणजे आता 1 महिना होत असेल. मग जरा बेटर फील होतं, म्हणून म्हणजे आता हे करणार आहे, एक्सरसाइज आणि रनिंग वर्कआउट वगैरे चालू करणार आहे. सो मी त्याच्यासाठी बहिणीकडून स्पेशली हे मागवलं आहे, म्हणजे ओव्हरऑल जे थिंग्स वर्कआउटला लागतात ना ते मागवलेत रनिंगसाठी वगैरे, जे जे एक्सेट्रा एक्सेट्रा आहेत ते. आणि बहिणीला वाटतात ते म्हणजे फालतू गोष्टी आहेत, पण ते तिला एवढं ह्या बेसिक माहीत नाही, म्हणजे ह्या बेसिकली कोणतीच गोष्ट माहीत नाही ग्राउंडच्या रिलेटेड असे. सो जाऊन देत, तो विषय आहे तो नंतर कधीतरी सांगेन मी, खूप मोठा घन विषय आहे. आणि माझे मित्र पण म्हणतात माझी गाडी म्हणजे एक हे आहे फुटबॉलचा असा, म्हणजे फुटबॉलसाठीच असं नाही पण स्पोर्ट्सचा असा एक कोटा आहे. त्याच्यात सगळ्या खेळाचीच वस्तू आहेत. मागे इव्हन फुटबॉल वगैरे सापडतात. पुढे 3 प्रकारचे शूज आहेत. स्टड आहेत ते बेसिकली मी तर काय फुटबॉलसाठी वापरतो, हे रनिंगसाठी वगैरे, हे जिमसाठी. सो असं आमची लाईफ असते. चला जिमचे दादा आलेत तर जिम करूया. जिम चालू झालेला आहे. हा दादा आमचा जिमचा ट्रेनर. दादा तुझं नाव कसं? आनंद. पूर्ण नाव? नाही, आज आपण काय करणार आहे? आज आपण चेस्ट. किस्मत जो आवे सामने तू मोड़ दे उसका बंदा रे. किस्मत जो आवे सामने तू मोड़ दे उसका बंदा रे. चल मोड़ दे उसका पंजा रे. साथ समंदर भी रे, चल साथ सुरों में कर दे ऐलान. हिम्मत है तो रोको और जुर्रत है तो मानो रे. आज हथेली में रखती है जान. खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून. खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून. ऊपर अल्लाह नीचे धरती, बीच में तेरा जुनून रे सुल्तान. मेहनत की डोरी हौसलों से बांधी है. सीने में तेरे आग पानी आधी है. तो गाइस जिम करून आता झालेला आहे. सो आता निघतोय पोलीस ग्राउंड वरती. आता 1 तास म्हणजे किती आता वाजलेत, ऑलमोस्ट 6:45 झालेत. आलो होतो किती वाजता, 5:30 5:45 वाजता आलेलो. 1 ते 1.5 सव्वा तासात झालेला आहे.
आता चाललो आहे पोलीस ग्राउंडवरती रनिंग प्रॅक्टिस करायला. सो गाईज मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये नंतर दाखवतो. चला भेटू ग्राउंडवरती. गाईज पोलीस ग्राउंडवरती आता आहे मी प्रॅक्टिसला. माझ्यासोबत अनेक मित्र येणार आहे. तो आता 5-10 मिनटात येईल. तोपर्यंत मी 100 मीटर स्प्रिंट मारणार. बॅकचं रिव्हील मी व्हिडिओच्या एंडला करणार. सो वॉच टिल एंड गाईज. सो जाऊया आता 100 मीटर स्प्रिंट मारायला. हौसलों से बांधी है पर्वत भी तू ही और तू ही पत्थर है जो चाहे तू वो भी बन जाए तेरी मर्जी है. आंसू और पसीना अरे है दोनों पानी पर मोड़ के रख दे दोनों ही तूफान. चोट कितनी गहरी या ठेस जिगर में ठहरी तो जज्बा कितना जहरी है ये मान. से जुनूबी तुझको पता है तुझमें छुपा है उसको ले पहचान. तेरा इरादा तुझसे भी ज्यादा उसको पता है जो लापता है तू इतना ले अब मान. वो दिल में है तेरे तू उसकी नजरों में हाय चल हद से आ गए चाहा जो तूने वो पाले चल बन जा रे सुल्तान. पार्टनर आलेला आहे. आम्ही एकत्र खूप वर्ष मॉर्निंगचे आम्ही खूप खेळतो. नेहाच होता तो सोबत असणारा. ए चोरो ए चोरो. हो हा चोरो बिरो आहे. थंडी लागली काय रे येताना. थंडी मला नाही लागत भाई. मी गरम झालोय आता. सो आता 8 वाजेपर्यंत वर्कआउट चालू असणार. व्हिडिओ मी कंटिन्यू काढू नाही शकत कारण का चार्जिंग कमी आहे. सो फास्ट मोशनवरती काढणार आहे. सो वॉच टिल एंड गाइज. सात आसमां चीरे अब सात समंदर पीरे जब सात दिलों में कर देंगे ऐलान. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. ऊपर अल्लाह नीचे धरती बीच में तेरा जुनून. सात आसमां चीरे अब सात समंदर पीरे चल सात सुरों में कर देंगे ऐलान. भाई सो गाईज माझा वर्कआउट करून झालेला आहे. सो आता त्याचं करतोय. आता लास्ट रनिंग वर्कआउट करणार आणि नंतर कूल डाऊन करून निघणार. चला भाई लास्ट वर्कआउट करून घेऊया. मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे. दंगल 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 दंगल. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे. दंगल दंगल. कूलडाऊन करताना कायम स्टड काढायचे लक्षात ठेवा. स्टड स्टॉकिंग मी आता सॉक्स घातलेत. बट जे काय असेल तर पूर्ण काढून ठेवायचं. पाय पूर्ण लूज असायला हवा.
बस मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना। आज लोगों की बारी, जो कहें कह लेने दे, तेरा भी दिन आएगा, उस दिन हिसाब चुका के रहना। अरे भेड़ की हाहाकार के बदले शेर की एक दहाड़ है प्यारे। दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे। दंगल 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 दंगल। दिखाने का मौका जब भी किस्मत देती है, गिन के तैयारी के दिन तुझको मोहलत देती है। मांगती है लागत में तुझसे हर बूंद पसीना, पर मुनाफा बदले में ये जान ले बेहद देती है। सो गाइज आता मी बॅग रिव्हील करतोय। फर्स्ट ऑफ ऑल ही बॅग आहे याच्यासोबत भेटलेली। फर्स्ट म्हणजे हे कोन्स आहेत, कोन्स नाही सॉरी मार्कर्स, फ्लॅट मार्कर्स, त्यानंतर एक कोन्स, नंतर ट्रॅक प्लेट्स, आणि तुम्ही हे काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्लस हा मी काय फोम रोलर आधीपासूनचा आहे माझ्याकडे, सो एवढ्या गोष्टी घेतल्यात। आणि हा आहे तो रनिंग पॅराशूट आहे, ह्याला एक्सेट्रा आणि काय नाव असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला। हा काय तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघणारच आहात, बघितलेलं असणार। सो एवढे थिंग्स मी घेतलेले आहेत। आणि नेक्स्ट टॉपिक की कोचिंगच्या बाबतीत आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा कोचिंग कधी सुरू करायची। मी तर माझा टाईम ठरवला आहे तो फक्त संडेला सकाळी आणि संध्याकाळी। सो आता तुम्हाला कसं होईल तसं तुम्ही मला सांगा टाईम, त्या टायमिंगनुसार आपण कोचिंग फिक्स करूया। चला आता घरी जाऊया, नाश्ता बिष्टा करूया। आता एवढं सगळं वाटतं ह्याच्यात भरूया। चला फायनली काय तिथून निघालोय मी ग्राउंडवरून। सो आता वाटेतच नाश्ता घेत जाणार, कारण का मम्मी काय लवकर उठत नाही, म्हणजे तिची तब्येत वगैरे बरी नसल्यामुळे, म्हणजे आहे ठीक पण तिला लवकर उठायची सवय नाही। म्हणजे 8 साडेआठ म्हणजे आता मी जेव्हा जाईन तेव्हा ती उठलेली असणार, म्हणून काय नाश्त्याला वगैरे काय मला भेटणार नाही ते माहिती आहे। सो मी आता जाताना नाश्ता घेऊन जाणार आहे, बट हेल्दी, म्हणजे स्वीट पण असं नाही, वडापाव ऑइली पण असं नाही, नॉर्मल असे पोहे उपीट असंच काहीतरी घेऊन जाणार। पोहे नसले तर उपीट घेऊन जाणार, आता आंबोळे। पण सकाळी सकाळी चाय मी पित नाही रिकामी पोटी असं। चला तो पोहे शेव घेतलेले आहेत मस्त आहे की पोह्यांवरती शेव टाकून खाण्यात। घरी पोचलेलो आहे भाई, आज जाम भूक लागली भाई, दोन्ही एकसाथ करून जिम आणि ग्राउंड। गाडी आता काय खेळाचंच प्रॉपर्टी झालेली आहे, मागे खेळाची वस्तू, पुढे शूज स्टड्स, मागे स्टड्स, काय बोलणार। आता वर्कआउट वगैरे करून झालेला आहे, नाश्त्याची वेळ आहे। आणि हे खरं नाश्ता आहे, केळे पोळी। वर्कआउट केल्यानंतर केळी वगैरे खायचीच असते, बॉडी म्हणजे थंड झाली ना तर ती म्हणजे एवढी नंतर पेन होत नाही, आणि केळी कंपल्सरी आहे। आणि तुम्ही जर जिम वगैरे नाही तर असं वर्कआउट करत असाल तर डाएटचं एकदम म्हणजे पूर्णपणे लक्ष ठेवा, तेलकट वगैरे काय खाऊ नका महिन्याभर तरी, त्यानंतर तुम्हाला त्याच्यात तुमच्या बॉडीमध्ये काय चेंजेस आलेत ना ते फक्त तुम्ही स्वतः बघा। आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि थँक्यू शेवटपर्यंत पाहण्यासाठी। सी यू इन नेक्स्ट ब्लॉग गाइस, चलो।